हॅलो सुवर्णमयी, बोलूया स्त्रियांना मैत्रीत येणाऱ्या काही वाईट अनुभवांबद्दल. पहिला अनुभव आहे गरजेपुरता वापर करून घेणं. काम असेल तेव्हाच आपल्याशी संपर्क केला जातो आणि नंतर ती व्यक्ती जी नाहीशी होते ती पुन्हा तिला गरज पडेपर्यंत. आणि आपल्याला हे सगळं समजत असतं तरीसुद्धा माझी मैत्रीण आहे, आपल्याला मैत्रीची गरज आहे म्हणून आपण पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीच्या उपयोगी पडतो. मनातून हे सगळं ओळखूनही गप्प राहतो. दुसरा अनुभव आहे समोरून कौतुक पण मागून टीका. ही गोष्ट खूप वेळा बघायला मिळते. प्रत्येकीच्या घरातलं वातावरण, पद्धती वेगळ्या आहेत. प्रत्येकीला स्वातंत्र्य असतंच असं नाही, पण काही जणी स्वतःच्या मोजपट्टीने इतरांना जज करतात. समोर गोड बोलतात पण बाहेर मात्र मैत्रिणीची निगेटिव्ह इमेज पसरवतात. तिसरा अनुभव आहे ग्रुपमधून एकटं पाडणं. समानशीले व्यसनेषु सख्यम हे आपण पुष्कळ वेळा ऐकलेलं आहे आणि ते खरं पण आहे. कारण नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये एखादी गृहिणी असेल ना तर तिला एकटं पडल्यासारखं वाटतं आणि फक्त गृहिणी असणाऱ्या ग्रुपमध्ये नोकरी करणारीला थोडं वेगळं वाटू शकतं. स्वतःचं काहीतरी वेगळं करणारी महिला मात्र ना नोकरी करणाऱ्यांशी रिलेट करू शकत ना हाऊसवाईफची. तर अशा वेळी जी एकच व्यक्ती थोडी वेगळी आहे तिला मिसळून घेण्याचा आवर्जून प्रयत्न केला जात नाही. शिवाय तुमचं स्वतःचं मत ग्रुपपेक्षा थोडं वेगळं असेल तर ते मांडण्याचा तुम्हाला अधिकार नसतो. सगळ्याजणी जे म्हणतायत त्यालाच तुम्ही होला हो करावं लागतं आणि तसं नाही केलं, स्वतःचं काहीतरी वेगळं मत मांडलं की ती फारच शहाणी आहे असं ठरवलं जातं. चौथा अनुभव आहे एखाद्या व्यक्तीला तिच्या आयुष्यातली चांगली गोष्ट कधीच शेअर करायची नसते. ती नेहमी स्वतःचं दुःख, त्रास आणि नकारात्मक अनुभव शेअर करत राहते, ज्यामुळे तुमचं लक्ष, तुमची सहानुभूती कायम तिच्यासोबत राहावी. पण जेव्हा कधी असं होतं की त्यांची एखादी गुड न्यूज तुम्हाला बाहेरून समजते तेव्हा तुम्हाला वाटतं की हीच होती का आमची मैत्री? फक्त निगेटिव्ह न्यूज आणि दुःख शेअर करण्यापुरतीच मी हिची मैत्रीण होते का? पाचवा अनुभव आहे स्पर्धा आणि जळकुटेपणा. शाळेत असताना कपड्यांवरून स्पर्धा, लग्नानंतर दागिन्यांवरून, नंतर मुलांवरून आणि म्हातारपणी नातवंडांवरून सतत एकमेकींशी तुलना करून स्पर्धा केली जाते. एखादी सिंगल स्त्री असेल तर तिच्या स्वातंत्र्यावर सुद्धा काही जणी जळतात, पण तिला काय चॅलेंजेस येतात ह्याचा कधीच विचार करत नाहीत. तिच्या आयुष्यातल्या स्ट्रगलकडे अगदी सोयीने दुर्लक्ष केलं जातं. हे सगळं वास्तव आहे आणि हे मला आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षण करून लक्षात आलेलं आहे. हे सगळे अनुभव तुमच्यापैकी कुणा एकेलाच आलेले असतील असं नाही, पण प्रत्येकीला ह्यातला एक ना एक अनुभव नक्कीच आलेला असेल आणि हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात याची मला खात्री आहे. सुवर्णमयी चॅनलवर आपण फक्त प्रॉब्लेमविषयी किंवा निगेटिव्ह गोष्टींविषयी बोलत नाही, तर त्यांची कारणं आणि मग त्याच्यावर आपण उपाय काय करू शकतो हे सुद्धा डिस्कस करतो. त्यामुळे आता आपण मैत्रीला समजण्याच्या आधी स्वतःला थोडं समजून घेऊया.